नमस्कार. A to Z अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण नमो शेतकरी योजना यासाठीचा ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आणि लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कशी पाहिजे याविषयी माहिती पाहणार आहोत. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल. कृषी विभागातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जमा करावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल. ऑनलाईन पद्धतीमध्ये प्रथम योजनेच्या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटवर तुम्ही ग्रामीण शेतकरी नोंदणी या पर्यायावर टॅप करा. हा पर्याय दिसत नसेल तर वरील प्रमाणे ऑफलाईन अर्ज करावा किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्रात संपर्क साधावा. आता तुमचा आधार नंबर एंटर करावा आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का याची खात्री करून घ्या. तुमचे राज्य निवडा. तुमचे राज्य निवडल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा आणि पुढे जा. आता तुमच्या समोर एक फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुम्ही जिल्हा, तालुका, गाव निवडा. त्यानंतर तुम्ही तुमचा जमीन नोंदणी ID प्रविष्ट केला पाहिजे. तुम्ही शिधापत्रिका क्रमांक फॉर्ममध्ये भरावा. यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीशी संबंधित तपशील, क्षेत्र, खाते क्रमांक अपडेट करा. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यासाठी फॉर्म सबमिट. आता आपण पाहूयात लाभार्थींची यादी कशी चेक करायची. सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. नमो शेतकरी हप्ता स्थिती टॅबवर क्लिक करा. शेतकऱ्यांची श्रेणी निवडा. मग ती ग्रामीण असो किंवा शहरी आवश्यक माहिती भरा आणि OTP पर्यायावर टॅप करा. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP मिळेल. तो बॉक्समध्ये एंटर करा आणि सबमिट बटनावर टॅप करा. संपूर्ण लाभार्थींची यादी तुमच्या समोर दाखवली जाईल. या यादीमध्ये तुमचे नाव तपासा आणि तुमच्या हप्त्याच्या नावाची स्थिती जाणून घ्या. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आणि लाभार्थींची यादी कशी चेक करायची ह्याविषयीची संपूर्ण माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.